नमस्कार. शुभ सकाळ सगळ्यांना. आवाज बंद आहे ताई. नाही, सुरू आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. दादासाहेब टिचकुले योग वर्गामध्ये मला जी संधी मिळते आहे त्याबद्दल मी योगाचार्यांचे आभार मानते. बाकी सगळ्या सदस्यांचे आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते. कृतज्ञता व्यक्त करणं तसं योग्य नाही, त्या ऋणात मी राहू इच्छिते, कारण आपल्याला ही सेवा करण्याची संधी परत परत मिळते आहे, हे मी खरंच भाग्य समजते. ऐकू येत आहे ना? आता ऐकू येत आहे? हां. आता ही जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आधी आभार मानते, भगवंताचे आभार मानते, की ज्यामुळे ही बुद्धी आपली बुद्धी आपल्याला मिळते. म्हणून आपण त्या दिवशी गणपतीची आराधना केली. ओम गंग गणपतये ओम गंग गणपतये नमः असं म्हणत 10 दिवस, नाही म्हटलं तरी थोडंफार जेवढं आपल्याला माहिती आहे ते सगळं सांगण्याचं आणि तसं विचारात आणण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. कारण नुसता गणपती आला, 10 दिवस राहिला आणि नंतर गेला तर त्याच्यात हातात काही शिल्लक नको राहायला, असं नको व्हायला. त्याच्यामुळे जे ऐकलं आहे, जी उपासना केली ती सगळी आपल्या अंगात मुरावी अशी प्रार्थना तशी आपण गणपती बाप्पाला करतो. त्या बुद्धीच्याच आधाराने आपण सगळा आपला आचार विचार ठेवू शकतो, कारण बुद्धी हे सगळ्यात मोठं आपलं वैभव आहे. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर विचार केला आपण तर तो वेदांबद्दल. वेद निर्माण झाले. सगळ्यात पहिल्यांदा सृष्टी होती नुसती. आता सुरुवात अशी घेते की फक्त सृष्टीमध्ये काहीच नव्हतं, काहीही नसलेली अशी ही सृष्टी. बिलकुल आता जे दिसतंय ते काहीही त्या सृष्टीत नसताना भगवंत पहुडले होते आणि त्यांच्या मनात आलं की हा काही पहिला प्रलय झालेला नाही, असे अनेक प्रलय झालेले आहे आपण ऐकतो. मग त्याच्यातला हा जो पहिल्यांदा झालेला आहे, म्हणजे आधीचा झालेला आहे, त्यावरती ते चिंतन करत होते की आधीचं जे पर्व संपलं, त्या पर्व संपल्याचा विचार ते भगवंत करतायत आणि शांतपणे पहुडलेले आहेत. तर अचानक त्यांना वाटलं की असं नको राहायला, एकट्याने नको राहायला आहे, सृष्टीची निर्मिती तर करायची आहे. मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की जसे जसे मागच्याप्रमाणे भोग वासना ज्या काही लोकांच्या जीवाच्या असतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांना जन्म द्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा प्रलयानंतरची उत्पत्ती त्यांच्या मनामध्ये आली. म्हणजे असं पहिल्यांदा घडलं नाही, असं नेहमीच घडलं. कालांतरानंतर हे असं घडत असतं. मग असं भगवंत पहुडलेले असताना त्यांच्यामध्ये विचार आला आणि तो त्यांचा सत्यसंकल्प उतरवण्याची ताकद फक्त त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण आता असं करावं की आपण स्वतः काहीतरी सृष्टीची आता पुन्हा निर्मिती करावी. कारण जे घडलं आहे ते घडून गेलं आहे, त्यातले फक्त काहीतरी वासना संस्कार जे काही शिल्लक असतील त्यानुसार तसा जीव जन्माला, जीव म्हणा जड चेतन सृष्टी पुन्हा निर्माण करावी अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली. आपण असं समजू की आपण ज्या युगात आहे ते युगच त्यांनी तेव्हा सुरुवात केलं. आधी किती युग झाले, कल्पांत झाले आपल्याला माहिती नाही, पण पुराणांच्या आधाराने आपण असा विचार करू की एक कल्प संपलं, पुन्हा भगवंत थांबले, झोपले, शांतपणे जेव्हा पहुडले होते त्यांनी विचार केला आणि त्यांनी विचार केल्यावर काय घडणार नाही. त्यांच्या विचारानुसार त्यांनी मनामध्ये संकल्प केल्याबरोबर त्यांच्या नाभिकमलातून एक बालकाची उत्पत्ती झाली आणि मग ते बालक अगदी छोटंसं, त्याच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला. मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही, मी अमृतकणावरच बोलणार आहे. फक्त बॅकग्राऊंड घ्यायचं आहे मला की ते तत्व आपण कसं आपल्यामध्ये आणू शकतो. जेव्हा त्या बालकाचा जन्म झाला त्या बालकाला काहीच समजेना, कारण त्याला मागे नाही पुढे नाही, त्याला माहिती नाही ही भगवंताची उत्पत्ती आहे. त्याला आई नाही आहे, वडिलांपासून म्हणजे भगवंताचाच पुत्र असा तो बालक जन्माला आला. आणि जेव्हा तो जन्माला आला त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मी काय करू शकतो, माझ्यासोबत कोण आहे, काय आहे, मला काहीच कळत नाही, अशी ही पहिली त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मग त्याबरोबर त्यांनी पुढे मागे बाजूला असं बघितलं की असं वाटलं इकडून सुद्धा ज्ञान मिळू शकतं, इकडून सुद्धा मिळू शकतं, समोर मागे असं त्याच्या मनात आल्याबरोबर ते भगवंतांनी ताडलं की ह्याच्या मनामध्ये शंका, आता ज्ञान मिळवायची इच्छा निर्माण झालेली दिसते आणि वडीलच असल्यामुळे, पिताच असल्यामुळे त्यांनी ती इच्छा पूर्ण केली आणि त्यांना 4 तोंडं आली. म्हणजे 4ही बाजूंनी असं म्हणतात की त्या तोंडांप्रमाणे दिशा निर्माण झाल्या.
त्यांनी जसं बघितलं तसं दिशांची निर्मिती झाली आणि तू कुठूनही ज्ञान घेऊ शकतो असं त्यांना म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आपण असा एक कारण सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे ना. या सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी झाली हे कळल्याशिवाय आपण पुढे त्या ओघात कसं आलो हे कळत नाही. तो बालक अतिशय अर्थातच भगवंताचा पुत्र असल्यामुळे ज्ञानी होताच. मग चारही बाजूंनी ज्ञान घ्यायचं आहे मला अशी त्याच्यामध्ये उत्कंठा निर्माण झाली आणि भगवंतांनी आशीर्वाद दिला. हा असा पहिला आशीर्वाद दिला की माझ्या नाभिकमलातून निर्माण झालेला तू चारही बाजूंनी बघून स्वतःचं ज्ञान मिळवू शकतो. पण तरीही त्याच्या मनामध्ये प्रश्न आला, हे सगळं जरी आहे तरी मला काय त्याचं, मी कशासाठी मिळवायचं हे ज्ञान. मग असं जेव्हा त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली तेव्हा 2च अक्षरं मनामध्ये ऐकायला आली त्याला, त आणि प. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त आणि प ही 2 अक्षरं ऐकली त्यांनी तेव्हा त्यांना समजलं की मला तप करायला पाहिजे. म्हणजे तप केल्यानंतर मला काहीतरी मिळेल. म्हणजे सुरुवातच बघा आपली कशी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला तप केल्याशिवाय काही मिळालं नाही असं भगवंताचा पुत्र सांगतोय की त्यांनी अखंड असं तप केलं आणि त्या तपानंतर मग तो पुन्हा भगवंताच्या समोर आला आणि म्हणाला की आता मी तपश्चर्या केली आणि मला बऱ्यापैकी समजलंय की माझं प्रयोजन काय, तरीही मला प्रत्यक्ष काय करायचं आहे ते सांगा. मग असं सांगितल्यावर त्यांना भगवान विष्णूंनी आशीर्वाद सांगितलं की तुला आता सृष्टीची निर्मिती करायची आहे. सृष्टीची निर्मिती करायची आहे कारण मला तू एक निर्माण केला आणि मी प्रत्यक्ष काही करू शकत नाही आणि तसा तूही काही करू शकणार नाही. फक्त तू निर्मिती करायची आहे. मग निर्मिती करत असताना तुला स्वतःची अशी काहीही स्वतःची इच्छा त्या ठिकाणी ठेवायची नाही आणि निर्मिती करायची. जसा जसा जीव असेल, जशी जशी त्याची त्याच्या भावना असतील, जसं जसं त्याचं प्रारब्ध असेल, जसं जसं त्याची वासना असेल त्याप्रमाणे फक्त त्या जीवाला तू उत्पन्न करायचं आहे. मग ते झाड, पर्वत, पाणी, महासागर हे सगळं आपापल्या मागच्या पूर्वपुण्याईप्रमाणे असे निर्माण त्यांनी केले. मग त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला भगवंताला की मला हे करत असताना मला एखाद्याला जर दुःख द्यायचं असेल तर देववणार नाही ना. हे जे दुःख भोगतील कोणी ते दुःख मला बघावणार नाही. हे एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार तो म्हणतोय की जर मला एखाद्याला सुख मिळालं आणि भरपूर सुखी तो व्यक्ती असेल किंवा ती गोष्ट असेल, सुखात्म ती गोष्ट असेल तर त्याचा मला अभिमान होईल की इतकं सगळं मीच दिलं याला. म्हणजे दाता कोण आहे? मी आहे. ही मनामध्ये अतिशय अतिशय हुशार प्रगल्भ बुद्धीच्या मुलाच्या मनामध्ये शंका येणं याचा अभिमान वाटला विष्णूंना. विष्णू म्हणाले की असं काही होणार नाही. जर तुझ्या मनात येत आहे ना, ही शंका आहे ना तुझ्या मनामध्ये की तुला एखाद्या वेळेस गर्व आणि अभिमान होऊ शकतो किंवा एक तर तुला दुःख होऊ शकतं, तुला निर्विकल्प राहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्माला सांगितलंय विष्णूंनी की तुला निर्विकल्प आणि निर्विकार राहायचं आहे. त्याचा आशीर्वाद मी तुला देतो. आणि तो आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी चतुश्लोकी भागवत त्याला सांगितलं. आणि हे चतुश्लोकी भागवत ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये अतिशय शांतता, प्रशांतता आली आणि त्याला समजलं की आपण कितीही काही केलं तरी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गर्व, अहंकार निर्माण होणार नाही किंवा दुःख पाहून सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही. म्हणून आपण असं म्हणतो ना की याचं ब्रह्माचं मंदिर नाही, कारण तो देव नाही, फक्त त्याचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी त्या गोष्टीची निर्मिती केली, ज्याचे वडील विष्णू आहेत. मग विष्णूंनी त्याला ते काम दिलं आणि त्या कामाप्रमाणे त्यांनी सगळ्या जगाची आणि सृष्टीची उत्पत्ती केली. हा त्याचा आता उत्पत्तीचा सिद्धांत आपण धार्मिक असल्यामुळे शास्त्रोक्त काय आहे ते माहिती नाही, पण अशा प्रकाराने त्या ब्रह्माकडून उत्पत्ती झाली. आणि ब्रह्माची उत्पत्ती झाल्यानंतर ज्ञान कोणतं, तर ते चतुश्लोकी भागवत त्यांना दिलं. आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला की सगळीकडे सोनं आहे. आता उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की सृष्टीमध्ये सोनं आहे आणि सोनं आणलं ते विटा आणि बिस्किटांच्या स्वरूपात जर आपण आणलं आणि स्वतःजवळ ठेवलं तर आपण श्रीमंत होतो की आपल्या पर्समध्ये, आपल्या बॅगेमध्ये, आपल्या घरामध्ये सोनं आहे. पण त्या सोन्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही, कारण ते सोन्याचा नुसता भार होतो. ते जे सोनं आहे ते सौंदर्य आहे, त्याच्यानंतर ती संपत्ती आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी ते सोनं जेव्हा आपण बघतो त्याचा उपयोग आपल्याला घेता येत नाही. आपण असं सांगू शकत नाही की किलोभर सोनं माझ्याजवळ आहे आणि हे किलोभर सोन्याची श्रीमंती माझ्याजवळ आहे. ते पटवून दिलं तरी पटत नाही आणि पटवणाऱ्यालाही ते समजतं की हे काही खरं नाही.
म्हणजे तुझ्याजवळ जे सोनं आहे ते भारवाही आहे सोनं. नुसतं ते सोन्याचे गाठोडे घेऊन आपण बसू शकत नाही. मग त्याच्यातून एक छोटासा जरी अलंकार आपण निर्माण केला तर त्या अलंकार आपण घालू शकतो आणि तो घातलेला अलंकार आपण दाखवू शकतो, आपण मिळवू शकतो. म्हणजे ते सोन्याचा उपयोग सोनं म्हणूनच केला आपण, पण त्याच्यामध्ये बदल केला आणि बदल करून त्याचा अलंकार घडवला आणि त्या अलंकाराला मग आपण धारण केलं. मग एक 2-3 ग्रॅमची 4 ग्रॅमची अंगठी जरी घातली तरी आपण सांगू शकतो सगळ्यांना की ही माझी सोन्याची अंगठी, आणि त्याचा आनंद आपल्यालाही मिळतो आणि लोकांनाही समजतं की हे सोन्याचा अलंकार आहे. तो तिने जो घातलेला आहे ना तो, मग त्याचा 3 ग्रॅमचा उपयोग झाला, पण एवढा किलोभर सोनं माझ्याजवळ होतं त्याचा उपयोग झाला नाही. म्हणजे याच्यावरती तुकाराम महाराज असं म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे, येरांनी व्हावा भार माथा, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे जे सोन्याचा भार आहे ना, सोन्याचा भार पर्समध्ये आहे, घरामध्ये आहे, हे याच्यातलं सगळं जे आहे ते माझ्याजवळ आहे ना, हे मला भार वाटतं, पण त्याचा जर एक अलंकार केला तर बाकी मात्र मलाही आनंद आणि सगळ्यांना आनंद मिळतो ते बघून. मग हे जे दिसणं आहे, हे स्वरूपात येणं, निर्गुण निराकार जे पृथ्वी, निर्गुण निराकार जे तत्व आहे भगवंताचं स्वरूप, पण ते आकाराला यावं लागतं. नुसतं सोनं जसं आपल्याजवळ असून चालत नाही, त्याचा अलंकार करावा लागतो. तसा अलंकार करण्याची इच्छा आता त्यांनी सांगितलं भगवंतांनी ब्रह्माला की आता तू सृष्टीच्या निर्मिती करत असताना ह्या व्यक्तींची निर्मिती कर. मग तेव्हा मनु आणि शतरूपा यांची त्यांनी निर्मिती केली आणि त्यानंतर मनुचे वंशज म्हणून आपण आता आपल्याला आपली निर्मिती झाली. म्हणजे निर्गुणाचा बदल झाला आणि सगुणात आले. तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. नाहीतर तो वेदांचा जो अर्थ आम्हासीच ठावे हे जे तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं होतं आधी. पृथ्वी होती, सृष्टी होती, पण ते समजत नव्हतं आपल्याला. ते समजण्याचं कार्य करण्यासाठी आपल्याला सोनार लागतो आणि तो सोनार म्हणजे हे संत सत्पुरुष असतात. ते काय करतात, निर्गुणातलं सोनं उचलतात, निर्गुणातलं तत्व उचलतात. त्यांना ते दिसतं. सर्वसाधारण माणसांना बुद्धीला ते दिसत नाही, पेलत नाही, समजत नाही. मग ते समजावून सांगण्यासाठी ना ते त्याचं, कारण ती ब्रह्माची जशी उत्पत्ती झाली तशी विद्वानांची, साधू संतांची अशी उत्पत्ती झाली आणि त्या एका तत्वातून त्यांनी निर्गुणातून उचललं त्याला आणि सगुणामध्ये आणलं. जसं व्यासांनी 17 पुराणं लिहिली. 17 पुराण, किती मोठा इंट्रोडक्शन होत आहे पहा याचं आता, की 17 पुराणं लिहिल्यानंतर सुद्धा त्यांना समाधान झालं नाही, तर ते पुन्हा नारद त्यांच्याजवळ आले की नाही, या 17 पुराणांमध्ये नुसतं पुन्हा सोनंच आहे, ते भारवाही आहे, ते अबोध आहे, समजत नाही ते. मग ते समजत नाही तर त्याचा उपयोग नाही. जर माझं सोनं दिसलं नाही तर घालणाऱ्याला आणि समजणाऱ्याला उपयोग नाही. मग तुम्हाला एकदम साधं काहीतरी करावं लागेल. मग त्यांना राम आणि कृष्ण असं तत्व, जसं आपण ज्ञानेश्वरी वाचतो, भागवतामध्ये कृष्णचरित्र वाचतो, तसं आता दासबोधामध्ये रामाबद्दल बोललाय. जो कोणता आपला आराध्य दैवत असेल ते तत्व दैवत आपल्यासमोर आणलं कोणी, या साधू संतांनी. की इतकं अपौरुषेय असं जे ज्ञान आहे ते सगळं वेदांचं ज्ञान त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी सुगम केलं. कशासाठी, आपल्या कल्याणासाठी केलं. आणि मग एक रामस्वरूप अवतार आपल्यासमोर आला. म्हणजे रामाबद्दल मी आज बोलते म्हणून राम, कृष्ण, दत्त हे सगळे अवतारांचं चरित्र आपण बघू शकतो. तर हे असं रामाचं स्वरूप आहे. राम म्हणजे तत्व आहे हे समजायला पाहिजे. ते म्हणतात ते तत्व संतांना समजलं आणि ते त्यांनी स्वरूपामध्ये आणलं की असं असं हे जे स्वरूप आहे ते. जसं आता आपण म्हणतो की एखादा बैल आहे किंवा गाढव आहे, गाढवावरती आपण सोनं एखादं मीठ टाकलं आणि मीठ त्याला व्हायला लावलं तर तो मीठ वाहतो, मीठ घेऊन जातो, पण त्याला मिठाचा तसा काही उपयोग होत नाही, तो नुसता भारवाही असतो. पण त्याचा जो मालक असतो तो या गाढवाला घेऊन जातो आणि त्या मिठाचा स्वतः उपयोग करून घेतो. मग हे भारवाही आणि सारवाही, सारग्राही असे 2 प्रकारचे असतात. त्याच्यातले सारग्राही जे असतात त्याच्यामध्ये आपले हे असतात संत. मग त्यांना जे समजतं, जे त्यांना ज्ञान होतं, ते ज्ञान साध्या सोप्या शब्दामध्ये फक्त त्यांना समजल्यावर ते चूप बसत नाही, त्यांची कल्याणाची इच्छा असते. म्हणून खरं ते कल्याणासाठी आपल्यासाठी काहीतरी लिखाण करतात, वाचन करतात आणि कीर्तन भजन श्रवण करून त्या सगुण रूपाकडे बघा म्हणतात.
मग त्या सगुणात अडकण्यापेक्षा ते सगुण म्हणजे काय, तर निर्गुणातून आणलेलं ते सोन्याचा दागिना. असं जर आपण उदाहरण घेतलं की निर्गुणामध्ये जे सोनं होतं त्या निर्गुणातल्या सोन्याला सगुण रूपामध्ये कृष्ण, राम, दत्त अशा अवतारांमध्ये त्यांनी प्रगट केलं. मग ते सोपं जातं ना समजण्याला, की रामाची उपासना केली की आपल्याला राम समजला. मग राम समजत असताना पुढची सुद्धा पुन्हा संकल्पना तेच करतात की यांना एवढं समज. जसं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये शंका आली की मला गर्व झाला तर, आणि मला म्हणजे बुद्धी आपल्याजवळ असतेच, त्यांना जशी बुद्धी झाली तशीच आपल्याला येते. की रामाची उपासना केली, राम आवडायला लागला, कारण ते निर्गुणातलं तत्व त्यांनी सगुणात आणलं. त्या रामाची उपासना किंवा राम आपल्याला तत्व आवडायला लागलं की मग आपण आपली बुद्धी, अंतःकरण आणि बुद्धी सगळी शुद्ध होते. मग शुद्ध झाल्यानंतर पुढची सगळी जबाबदारी जशी ब्रह्मदेवांची श्री विष्णूंनी घेतली, त्यांना जे सांगायचं ते सांगितलं, चतुश्लोकी भागवत सांगून त्यांना शांत केलं, आणि आयुष्यामध्ये कधीही तुला याचा अहंकार होणार नाही याची ग्वाही मी तुला देतो, असं जेव्हा भगवंत सांगतात, तसंच ग्वाही आपल्याला रामाची उपासना केल्यानंतर साधू सद्गुरू सांगतात की तुमचं की जे काही कल्याण, आणि कशासाठी सांगतात पुन्हा, फक्त आपल्या कल्याणासाठी, की तू कोण आहे त्या तत्वातून ओळखण्यासाठी ते हे सगळे प्रयत्न करतात. जसं सोन्याचं बिस्किट आपण वाहून घेऊन फायदा नाही, हे तर इतकं सुंदर उदाहरण आहे की सोन्याची बिस्किटं माझ्याजवळ 10 आहेत, पण सांगताना सुद्धा मी सांगितलंय तरी ते चोरी जायची भीती आहे. म्हणजे त्यामध्ये आनंद तर सोडाच, पण दुःख आहे. म्हणजे भार नाही वाहत बसायचा उगीचच, की हे मला समजलं, इतके श्लोक मला पाठ झाले, इतका वेदांचा मला अभ्यास आहे, इतकी बुद्धी आता नाही आहे, इतकी बुद्धी असं तीक्ष्ण राहिलेली नाही, तरी सुद्धा आपलं कल्याण होऊ शकतं, ह्याच्याहून मोठी काय ग्वाही संत देतील. म्हणून ते म्हणतात, वेदांचा जो अर्थ आम्हासीच ठावे, येरांनी वहावा भार माथा. बाकीच्यांनी जर वेदांचा अर्थ काढायचा प्रयत्न केला तर तो माथ्यावरचा भार आहे, म्हणजे करू नये. आणि मग त्याच्यासाठी जे वेगवेगळे गुरुकुल आहेत त्या ठिकाणी ते भारवाही नाहीत, त्यांना ते सगळं समजतं. म्हणजे ज्या ठिकाणी समजतं त्या ठिकाणी जाऊन तो अभ्यास करणे ही एक परंपरा आहे, पण ते प्रत्येकाला शक्य नाही ना. जसं आपला दागिन्यांबद्दल त्यांनी म्हटलं, दागिना अडाणीसुद्धा घालू शकतो. दागिना घालायला काही मोठं ज्ञान आणि MA PhD असं असलं पाहिजे असं आवश्यक नाही. ज्ञान असो किंवा नसो, तुम्ही तो सोन्याचा दागिना अंगावरती चढवू शकता आणि मिरवू शकता. ज्याला कोणाला तो मिळाला, समजा आजीने दिला आणि तो घातला, तर तो मिरवू शकतात. म्हणजे ही जी मुभा आहे ती ज्ञानाची मुभा आपल्याला या रामरूपात, या अवताराचं वर्णन करून त्यांनी दिली आहे. म्हणजे त्यांचं जे तत्व आहे ब्रह्मदेवापासून आलेलं, ब्रह्मदेवाला शांत केलं विष्णूंनी, आणि ते तत्व एवढा ज्ञानी पुरुष ज्यांनी तप करून मिळवलेलं आहे ते त्यांनी सोपं करून निर्गुणातलं तत्व आपल्यासमोर सगुणामध्ये आणलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना सांगितल्या. हे याची अशी सुरुवात आहे. आपल्या जन्माच्या आधी काही नव्हतं, पृथ्वी कशी होती, प्रलय झालेला होता, आणि त्या प्रलयानंतर आपल्या विष्णूंना असं वाटलं की नाही, पुन्हा आपल्याला निर्मिती करायची आहे. त्या सत्तसंकल्पामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं स्वतः विष्णूंनी, आणि त्या ज्ञानाचं मग वेद निर्माण झाले. मग त्या वेदांना सुद्धा पुराणांमध्ये आणलं, श्रुती, स्मृती, पुराण याची निर्मिती केली. तरीसुद्धा ते जड झालं. आधी तर वेदांची भाषा गिरवाण, ती समजत नाही, त्याच्यामुळे ज्यांनी निर्माण केलं त्यांची ती भाषा, ते सगळं असं साधं करत 16 पुराण झालं. 18 पुराणं झाल्यानंतर पुन्हा त्यांचे गुरु आले नारद, आणि त्यांनी सांगितलं हे 18 पुराणं वाचून सुद्धा नुसता भार आहे, कारण प्रत्येकाला हे समजेल असं नाही. समजलं तरच आपण काहीतरी करू, जर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तरच आपण काहीतरी करू. मग त्यासाठी साधं करा, त्याशिवाय तुम्ही शांत होणार नाही आणि बाकी कुणीही शांत. आज पौर्णिमेचा चंद्र इतका सुंदर दिसतोय समोर की इतका आनंद होत आहे. या सगळ्या या निर्गुणामध्ये, निर्गुणाला सगुणामध्ये आणा. मग सगुणाची उपासना आपला तो भक्त करेल आणि मग आत्मकल्याण करेल. आत्मकल्याण कसं करेल? सगुणाची उपासना करताना फक्त सगुणात तो रमणार नाही याची काळजी मी घेतो, जशी ब्रह्मदेवांची काळजी विष्णूंनी घेतली. असं आपला इतिहास वाचत राहिलं. पुराण म्हणजे असं हे जे आहे वाचत गेलं ना, तर मग आपल्याला समजतं या क्षणीसुद्धा आपण कसंही असलो तरी पण हा बदल करू शकतो. याची पूर्ण तजवीज ह्या लोकांनी केले. नुसतं बैल व्हायचं नाही आहे. हा भारवाही बैल न होता, जसा आपण त्या बैलाचा मालक त्याचा उपयोग करून घेतो,
जसा सोन्याचा उपयोग होतो, जर सोनार चांगला मिळाला, तो सोनार म्हणजे सद्गुरू. सोन्याचं उदाहरण एक याच्यासाठी घेतलं की ते आपल्याला पटतं की बिस्किटं आणि विटा घेऊन आपल्याला समाधान मिळत नाही. माझ्या एक ओळखीचे होते, त्यांच्याकडे त्यांची बायको सारखी म्हणायची, माझ्या नवऱ्याकडे खूप सोनं आहे. आणि प्रत्येकीकडे दुसरीकडचं सोनं बघितलं की म्हणायचे, असं मला हवं होतं, आमच्याकडे तर किलोभर सोनं पडलं आहे. मग हे सारखी त्याच्यामध्ये न्यूनता अशी त्याच्या मनामध्ये निर्माण होते की सोनं असून उपयोग काय. मग तसं सगळं वेदांचं ज्ञान आहे, सगळं काही आहे, पण त्याचा उपयोग जर आपण असा अलंकारासारखा केला तरच त्याचा आपल्याला स्वतःला आणि इतरांसमोर सुद्धा मिरवता येतं. तसं हे रामतत्व ह्याबद्दल मला म्हणजे अर्थातच ते गुरु रामतत्वाचे उपासक असल्यामुळे, सगुण उपासना त्यांची असल्यामुळे रामाबद्दल आवड निर्माण होते. आणि राम हे तत्व आवडल्यावर रामाची उपासना करता करता रामच आपला सगळा भार वाहतो आणि त्याला जसं करायचं आहे तसं करून घेतो. आपली बुद्धी फक्त समर्पण करायची आपल्याला. असं मी आता माझं पुस्तक लिहिल्यानंतर याचा सुरुवातीचा शोध घेतला की सुरुवात कशी आहे, मला आवड का निर्माण झाली, का होते. कारण आपण ज्याचं असतो त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण असतं, हा मूळ सिद्धांत आहे, आकर्षणाचा सिद्धांत आहे. मग ती बुद्धी फक्त जागृत ठेवली तर ही ब्रह्मवस्तू जी आहे, ती सोनं आहे, ती रामकृष्ण हे दागिने आहेत. रामकृष्ण दत्त देवी हे सगळे ज्याची आपण उपासना करत असू ते सगळे दागिने आहेत. आणि ते दागिने घालणं म्हणजे त्यांची गुण आपल्यामध्ये येणं, मग ते मिरवता येतात. आणि ते मिरवता येण्यासाठी ना शिक्षणाची ना कशाची गरज, फक्त ते पुस्तक हातात घेतलं, सद्गुरूंची कृपा झाली की हे सगळे दागिने आपण अंगावर मिरवू शकतो. अशी प्रत्येक जीवाची सोय आपल्या श्री विष्णूंनी करून ठेवलेली आहे. श्री विष्णू हे जे आपले सुरुवात आहे. आणि ब्रह्माला जो प्रश्न पडला, जसा रामांना प्रश्न पडला योग वसिष्ठामध्ये, तसाच ब्रह्मांना पडला आणि तोच मला पडतो, तोच अर्जुनाला पडला. मग हे प्रश्न पडणे म्हणजेच त्याची उत्तरं मिळण्याची सुरुवात आहे. एकदा का प्रश्न पडायला लागले, आतापर्यंत प्रश्नच पडत नव्हते मी कोण आहे, तर ब्रह्माला जो प्रश्न पडला तोच आपल्याला पडला. ब्रह्माचे वडील विष्णू आहेत, मग आपले सद्गुरू आहेत. सद्गुरूंनी कोणाची मूर्ती दाखवली, रामाची मूर्ती दाखवली. आणि रामाची मूर्ती दाखवल्यानंतर राम आपला भार वाहून घेणार आहे सगळा. असं जेव्हा आपण शरणागत होतो तेव्हा तो जीवाला काय आनंद होतो त्याच्याबद्दल आपण वर्णन करू शकत नाही. आता या ठिकाणी बघा, विजयादशमीचा मुहूर्त होता आणि तो मला वाटतं 19 किंवा 20 सालचा असेल. म्हणजे जेव्हा ही कविता लिहिली असेल तेव्हा विजयादशमी उत्सव आहे विजयाचा. मग त्याच क्षणी मला असं वाटलं की हा विजय आहे. विजयादशमीचा उत्सव आतापर्यंत होत नव्हता का? होतच होता. कारण आपले जे सण आणि रूढी परंपरा आहे त्या सगळ्या आधीपासून घडत होत्या. पण मला जाणवलं की हा विजयाचा उत्सव आहे. म्हणजे माझा विजय झाला असं म्हणायला काय हरकत आहे. लिहित असताना काहीतरी असं मनात असेल म्हणूनच आपण म्हणतो ना. आणि विजय झाल्यानंतरचा आनंद पहिल्या ओळीतच, पुढे काही लिहायची गरजच राहत नाही. जर समजायचं असेल मग तो अपौरुषेय वेद मला कसा जाणवला. कारण ही सोनं आता सोन्याच्या रूपामध्ये समोर आपल्या भगवंत आले आणि त्याच्यामध्ये सांगणारे सोनार आहेत, सद्गुरू आहेत. त्यांनी म्हटलं विजयादशमी उत्सव आहे विजयाचा, दुष्ट संहाराचा आणि रामराज्याचा. दुष्टांचा संहार करतो म्हणजे आपल्यामध्ये बाहेरच्यांना दुष्टांना मारणं हा वेगळा भाग आहे. पण आपल्यामधले जे दुष्ट षड्रिपू आहेत ना, ते षड्रिपू मारून टाकायचे. आणि ते मारल्या गेले म्हणून हा विजय आहे असं मला वाटलं. हा आहे अमृतकण. हे जे अपौरुषेय वेदापासूनची आलेली परंपरा प्रत्येक जीवाला आनंद देऊ शकते. असा हा विजयाचा आनंद मी 19 साली जेव्हा लिहिली तेव्हा वाटला असेल. म्हणजे वाटत आधीपासूनच असेल, पण उतरलं. आणि उतरल्यानंतर त्याचा शोध मी असा घेतला की अपौरुषेय वेद म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, मग त्याची उत्पत्ती. म्हणजे आपल्याला सुरुवातीला ज्ञान दिलं, आपण किती भाग्यवान. मग त्याचं ज्ञानाचं उत्तर कुठे आहे हे शोधण्यासाठी मागे गेली तर हे सापडलं. आणि हे सापडल्यावर आणखीच आनंद झाला. पौर्णिमेच्या चंद्रा आम्हाला आशीर्वाद दे, अशीच आमची बुद्धी पौर्णिमेसारखी वाढव. दुष्ट संहाराचा आणि रामराज्याचा, असुर वृत्तींवरती विजय देवांचा. या असुरांच्या वृत्तीवरती विजय होतो देवाचा. अर्थातच रावण अतिशय हुशार होता, अतिशय प्रगल्भ, शिवभक्त रावण. शिवाला हादरवून टाकलं होतं त्यांनी, इतकी त्याच्यामध्ये ताकद होती. शनीला पायदळी तुडवलं होतं.
आणि शनीचा ग्रह आपल्याला म्हणे त्रास देतो, त्याला त्यांनी पायदळी तुडवलेला तो असा रावण, शिवभक्त रावण. इतकी सुंदर स्तोत्र केले आहेत, इतकी हुशार आहे, इतकी बुद्धिमान आहे की त्यांचं स्तोत्र म्हणताना सुद्धा स्फुरण पावतं आणि तांडव नृत्य शिवानी केलं. मग हे सगळं असून सुद्धा त्याच्यावरती विजय रामांचा आहे. कारण रामांची वृत्ती, रामांची कल्याणकारी वृत्ती, किंवा रामांना मोह होत नाही. रावणाचा नाश फक्त मोहामुळे झाला किंवा अज्ञानामुळे झाला, मोहाने पण नाही झाला. कारण त्यांनी सीतेला असा हातही लावला नाही. इच्छा असणं वेगळं, पण त्यांनी तसं काही केलं नाही. पण त्याचं अज्ञान, की हे अज्ञान म्हणजे ही सीता कोण आहे हे समजलंच नाही, किंवा आपण कोण आहे हे समजलं नाही, त्यामुळे त्याचा नाश झाला. मग या असुर वृत्तींवरती विजय मिळवला आहे रामांनी. मग रामांना शरण गेल्यावर आमच्यामध्ये जे काही न्यूनता आहे, दुर्गुण आहे, त्या सगळ्या दुर्गुणांना त्यांच्यावर विजय मिळवणं फक्त त्यामुळे शक्य आहे. पराजय दानवांचा, ह्याचा आनंद जास्त आहे. पराजय दानवांचा उत्सव विजयाचा. पराजय दानवांचा किती आनंद होतो. समजा एखादी गोष्ट मी ठरवली आणि ती गोष्ट झाली, याचा पराजय केला, याला कुणाला त्रास होत नाही. या गोष्टीचा कोणाचा वैयक्तिक पराभव केला आहे, कोणाला त्रास दिला आहे, कोणाला दुःख दिलं आहे, कोणाबद्दल वाईट कल्पना केली नाही. आपणच आपल्याबद्दल कल्पना केली. किती वाईट होत्या या गोष्टी सगळ्या. हा जो दानव आहे मनातला, हा दानवाला मी मारलं. आणि मारलं कसं? सद्गुरु कृपेने. मग हा विजयाचा उत्सव मला निर्माण करायचा आहे. मग ती विजयादशमीचा उत्सव, मग ते आपलं सगळं मांडायचं, ते सगळं अस्त्र मांडायचं, हे करायचं, सगुणाची उपासना करायची. कारण रामरायांनी ती अस्त्र वापरली, युद्धामध्ये ती अस्त्र वापरली, म्हणून त्याचा मी आता उपयोग करून घेणार आहे, पूजा करणार आहे, अर्चा करणार आहे. पण त्यांनी जसा अस्त्रांचा उपयोग केला तसा मी माझा पण करायला पाहिजे. माझ्यामधल्या दानवी वृत्ती मारायला पाहिजे. आणि कोण असं आहे की ज्यांच्यामध्ये दानवी म्हणजे वाईट, कोणाचं खून करतो अशी वृत्ती नसते, पण कोणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती मनात असते, किंवा एक प्रकारची द्वेष, ईर्ष्या असतो मनामध्ये की ह्याचं चांगलं झालं तर माझं का नाही. या सगळ्या वाईट वृत्ती नको आहे. या सगळ्या वाईट गोष्टींचा मी जर नाश केला तर ती विजयादशमी पावन झाली. मग असा हा असुर वृत्तीवरती विजय देवांचा, पराजय दानवांचा, उत्सव विजयाचा, असं मी म्हटलं. नंतर अंत करुनी दशाननाचा. आता हे सगुणाचं चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. तसं कृष्णचरित्र, आता ज्यांनी कृष्णाची लीला ऐकली आहे त्यांनी कृष्णचरित्र लिहिलं आहे. जे दत्तभक्त आहेत त्यांनी दत्ताबद्दल लिहिलं आहे. म्हणजे जे वाटलं त्या भावना त्यांनी त्या श्लोकामध्ये, त्या पोथ्यांमध्ये सांगितल्या आहेत. अंत करुनी दशाननाचा राजा झाला राम. कसा झाला राजा? 14 वर्ष वनवास भोगले. 14 वर्ष वनवास भोगला. नुसता वनवास आपल्या मनाने नाही गेला, पितृआज्ञेचं पालन केलं. पितृआज्ञेचं पालन करून 14 वर्ष वनवासाला गेला. किती हाल, कष्ट, यातना सहन केल्या, किती लोकांचा उद्धार केला. मग त्या दशाननाचा अंत केला आणि मग तो राजा झाला. रामराज्याचे करुणी निर्माण समूळ हरला काम. मग यांनी रामराज्याचं जेव्हा निर्माण केली तेव्हा काम, वासना समूळ नष्ट झाल्या. मग रामराज्य जे स्थापित झालं त्या ठिकाणी वाईटाचा निर्वंश झालाय. वाईट मरून गेला. आणि त्या वाईटांमध्ये जो होता विभीषण, हे फक्त रामचरित्र असल्यामुळे बोलते, प्रत्येकाने आपापला रिलेट करू शकतो जे आपण चरित्र वाचत असतो ते. रामराज्यामध्ये जो विभीषण होता तो विभीषण बाकी यांना येऊन मिळाला. म्हणजे त्यांच्यातले सगळे चांगले घेतले, कोणाला समूळ मारलं नाही. यादवांचा जसा समूळ नाश केला कृष्णाने, कारण की एकही मला याच्यात पात्रतेता दिसत नाही म्हणे, कारण माझ्यानंतर या यादवांना तो म्हणजे रसातळानं नेणार आहे, त्यामुळे मीच त्यांचा नाश करतो, असं रामचरित्र सांगत नाही. म्हणजे त्या चरित्रातून आणखी वेगळं काहीतरी मिळणार आहे. ह्या चरित्रामध्ये काय मिळालं की मी त्यांना मारलं, सगळ्यांना नाही मारलं. मी फक्त रावणाचा नाश केला, कुंभकर्णाचा नाश केला. तरी कुंभकर्णाचा नाश करत असताना रामांना खूप त्रास झाला, कारण त्याला समजत होतं, त्यांनी समजावून सांगितलं होतं रामाला, तरीसुद्धा त्याचा नाश करावा लागला. वाईट वाटलं रामांना. कशाला? रावणाला मारल्यानंतर सुद्धा रामांना वाईट वाटलं आहे. इतक्या सद्गुण प्रवृत्तीचा राम आहे. आणि त्या रामांनी रामराज्याची जेव्हा निर्मिती केली, विभीषणाला सोबत घेतलं, विभीषणाला राज्य दिलं आणि विभीषणाला सोबत घेतलं. आणि विभीषणाने सुद्धा रामावर विश्वास ठेवला, कारण रामतत्व त्याला समजलं होतं. आपला भाऊ कुठेतरी चुकतोय हे त्याला समजलं. आणि अशा परिस्थितीत त्यांनी रामाची साथ दिली. आणि त्याचं काय झालं हे चरित्र सांगतं.
की राम चांगले कशासाठी? कारण सद्गुणी आहेत, विवेकी आहेत, स्वधर्म पालन करणारे राम. ते निर्गुणातले राम सगुणात आलेले आहे, ते निर्गुण तत्व आहे. ते तत्व कसं चुकेल? जसा वेद चुकणार नाही, निर्गुण तत्व चुकू शकत नाही. त्यातलं तंतोतंत तत्व त्यांनी रामांनी आपल्या आचरणात आणलंय. जसं कृष्णांनी पूर्णावतारात आणलंय तसं रामांनी आणलंय. मग रामराज्याचे करून निर्माण समूळ हरला काम. मग या ठिकाणी कामाची पूर्ण सगळा काम संपून गेला, म्हणजे वासना, काम, आणि सगळेजण रामराज्यामध्ये रामाला शरण गेले. असं हे रामराज्य. मग माझ्या मनामध्ये जेव्हा रामराज्य निर्माण होईल तर मी शरण कोणाला जाणार आहे? रामाला. आणि अशा पद्धतीने रामराज्य निर्माण होणार आहे. कुठे वेगळीकडे जायची गरज नाही. ते जे रामराज्य आहे, दासबोध झाल्यानंतर किंवा यांची परंपरा अशी आहे रामदासी की जे ललिताचं कीर्तन करतात. ललिताचं कीर्तन म्हणजे रामराज्याभिषेकाचा सोहळा फक्त ते त्या ललिताच्या कीर्तनात सांगतात. त्याच्या व्यतिरिक्त ते पुढचंही चरित्र सांगत नाहीत आणि मागचंही चरित्र. ललिताच्या कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला रामराज्याभिषेकाचा आनंद मिळतो. म्हणजे आता तुम्ही कल्पना करा की रामराज्याभिषेक झाला आणि त्या रामराज्याभिषेकाचं ते रामराज्य माझ्या हृदयामध्ये स्थापित झालं. इतकी मी ते, मग हे कुणाचं तत्व आहे? सत्य तत्व आहे. जे पुरातन विष्णू तत्व आहे ते तत्व रामाच्या रूपात दिसलं आणि रामाच्या रूपात आहे हे सांगितलं मला सोनारांनी. आणि अशा पद्धतीने रामराज्याचं करून निर्माण, मग अशा पद्धतीचं जे रामराज्याची निर्मिती झाली त्यामुळे मनातला काम हरला. कशाला रावण दहन करतात? हे सगळं सिम्बॉलिक होतं आतापर्यंत की त्यांनी रावणाला मारायचं आहे. जे काही रूढी परंपरा आहे ते चूक नाही, पण ते पूर्ण सत्य असत नाही. पूर्ण सत्य फक्त आपल्याला जाणवणे आहे. असत्यावर सत्याचा हा विजयोत्सव श्रीरामांचा. हा जो विजयोत्सव आहे श्रीरामांचा, आतून कंठ दाटून येतोय की श्रीरामांचा विजयोत्सव होतोय. त्या ठिकाणी मी हे बघते, आतापर्यंत झाला नाही का? झाला. कारण रामतत्व हे पूर्वापार आहे. सत्ययुगात, त्रेतायुगात राम आहे, तेव्हापासून हजारो लोकांनी त्याचं वर्णन केलंय, श्रीरामांचा उत्सव केलाय. मला काय त्याचं? आज बाकी असत्यावर सत्याचा, माझ्यातल्या असत्यावर, माझ्यातल्या वाईट गुणांवर जेव्हा मी सत्याने विजय मिळवायचा प्रयत्न करते तेव्हा बघी विजयोत्सव श्रीरामांचा. मग त्यांनी म्हटलं रामाचा जन्म झाला. हे फक्त रामाबद्दल बोलते कारण की ह्या रामचरित्राबद्दल बोलते. म्हणून रामांचा जेव्हा जन्म झाला, जोग लगन तिथीवार सगळे अनुकूल झाले. मग तशी ही पौर्णिमा अनुकूल झाली असेल कधीतरी आणि मनामध्ये रामाचा जन्म झाला. असत्याचा हरला, असत्य हरलं आणि सत्य जिंकलं आणि सत्य हृदयामध्ये स्थापित झालं. ह्याहून काय वेगळं सांगायला पाहिजे? ते सत्य हृदयामध्ये स्थापित झालं. असत्यावर सत्याचा हा विजयोत्सव श्रीरामांचा. हा विजयोत्सव श्रीरामांचा आहे. नंतर कौसल्यानंतर राम नसे केवळ अवतार श्रीकृष्णांचा. हा काही कौसल्याचा राम नाही, फक्त कौसल्याचा राम हा अवतार घेतलेला आहे. मला तर खूप म्हणजे आनंद होतो या सगळ्या गोष्टी त्यांचं वर्णन करत असताना. कौसल्याचा राम नाही, कौसल्याला तिच्या भाग्याने मिळाला आहे की तिचं पूर्वपुण्य फळाला आलं आणि तिच्या पोटी राम जन्माला आला. आमच्या हृदयात जरी जन्माला आला तरी आपलं पूर्वपुण्य आहे. आपल्या पोटी जन्माला येणं हे शक्य नाही, पण निदान हृदयात तर जन्म येऊ शकतो. तेवढी मुभा त्यांनी करून ठेवली. तर भारवाई त्यांनी म्हटलंय, वेदांचा जो अर्ध आम्हासीच ठावे, येरांनी भावा भार माथा. नको, मला भार नको. तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वरांना, दासबोधातील आपल्या श्री समर्थांना जर शरण गेलं तर ते आपल्यामध्ये विजयोत्सव श्रीरामांचा निर्माण करू शकतात. असत्यावर सत्याचा हा विजयोत्सव श्रीरामांचा. कौसल्यानंदन राम नसे केवळ अवतार श्री विष्णूंचा. धर्मकार्य हे करण्यासाठी भूवर अवतरला. आता हे थोडंसं त्याच्याबद्दल फक्त की धर्मकार्य हे करण्यासाठी भूवर अवतरला, विजयादशमी मुहूर्त साधून हृदय सिंहासनी बसला. हे लिहिल्या केव्हा गेलं आणि आता मला जाणवत आहे की तेव्हा बसलाय म्हणून हा आनंद तर मनात नसेल. तर विजयादशमीचा हा मुहूर्त साधला आणि तो माझ्या मनामध्ये स्थिर झाला, माझ्या हृदयाच्या सिंहासनावर बसला. तिकडे राज्याभिषेक झाला असेल त्रेतायुगात, तो माझ्या हृदयामध्ये घडला. आणि असा हा अपूर्व संगम, असं हे सोनं जागृत झालं. अलंकार दिसायला लागले. रामांचे अलंकार म्हणजे सद्गुण, राम म्हणजे चांगला, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे संतांना आवडलेला, राम म्हणजे योग्यांचा, राम हे निर्गुण तत्व पकडता ज्यांना आलं त्यांचा. असा हा जो राम आहे हृदय सिंहासनावर बसला माझ्या. आणि त्याचा आनंद काय वर्णू? तर मग तो विजयादशमी उत्सव आहे विजयाचा.
असा हा विजयाचा उत्सव दुष्ट संहाराचा आणि रामराज्याचा. नंतर विजयी सेना. मग हे सांगत असताना शेवटची ओळ आहे, विजयी सेना विजयी राघव विजयी अमोघ बाण. विजयी सेना विजयी राघव विजयी अमोघ बाण. ही सेना विजयी आहे. जे विजयी लोक आहेत तेच फक्त रामासोबत आले आहेत, बाकी सगळे मरून गेले. जगवसिष्ठामध्ये ती कर्कटी राक्षसीची कथा सांगत असताना सांगतात, तिला वाईटच खायचंच असतं काही ना काही. मग खायचं असतं ना काहीतरी, तर मग वाईट खा. म्हणजे खायला द्यायचं. राक्षसिणीचा सुद्धा त्यांनी उपयोग करून घेतला आणि सांगितलं तू खा, पण वाईट गोष्टी खा. वाईटातलं चांगलं नको खाऊ, चांगलं मला दे अशी ही विजयी सेना आहे. रामांनी रावणाचा वध केला आणि बाकी सगळी विजयी सेना. किती आनंद असेल जेव्हा राम अयोध्येत पोहोचले आहेत. हनुमंत आधी पोहोचलेत. हनुमंत म्हणतायत 14 वर्ष पूर्ण झाले, कोणत्याही क्षणी आपला भरत आपला देहत्याग करेल बरं. राम म्हणतात आता तुला एक काम सांगतो, पुढे जा. पुढे जाऊन त्याला सांग राम येत आहेत. थोडा जरी वेळ झाला तर माझा भरत राहणार नाही. अशी विजयी सेना घेऊन राम आलेला आहे की पुढे हनुमंत चालले आहेत. हनुमंत त्यांना म्हणतात आहे की रामा भरता राम येत आहेत बरं, आणि अगदी सुखरूप येत आहेत. मातेंना सांग, तीनही मातांना सांग राम येतो आहे. मग अशी विजयी सेना विजयी राघव विजयी अमोघ बाण. अमोघ बाण आहे त्याचा. एकदा का त्याचा भात्यातून सुटला बाण की तो सोडत नाही. म्हणजे त्याला एक तर मारेल किंवा तारेल. मारल्यानंतर सुद्धा रावणाला तारलंच आहे. असं हे निर्गुण तत्व, विष्णूंचा अवतार असा राम, अशी ही विजयी सेना, अशी ही विजयी राघव, असा विजयी अमोघ बाण. श्रीराम जय राम जय जय राम जीवाचे कल्याण. श्रीराम जय राम जय जय राम जीवाचे कल्याण. आता हे सद्गुरू जे कोणी सद्गुरूंजवळ जातात, जे कोणी कल्याणासाठी काहीतरी करतात, कोणतेही सद्गुरू असो, आपण अगदी टी व्हीवर पाहून सुद्धा एखादा सद्गुरू आपण मनात आणू शकतो. ते काय करतात? जीवाचं कल्याण करतात. त्यांना स्वतःचा असा अर्थ आणि स्वतःचं असं अस्तित्व स्वतःसाठी नसतं. जे काही आहे ते. तर विजयी सेना विजयी राघव विजयी अमोघ बाण. श्रीराम जय राम जय जय राम जीवाचे कल्याण जीवाचे कल्याण. अशा पद्धतीने अमोघ बाण जर सुटला त्याचा, तर ते फक्त असत्यावर चालवतात आणि सत्याची स्थापना करतात. अशी ही कविता 19 साली मला सुचली. जे बोलण्याचं कारण आपल्याला असा विषय सुरुवातीला मग मी मागे गेले की मागे बघत असताना समजलं, अरे ही इच्छा, हा विजयोत्सव का करावा वाटला? कारण माझ्या मनात कुठेतरी शंका असेल की मला काय करायचं आहे. जसं ब्रह्माच्या मनामध्ये निर्माण झाली तसंच माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्याचं उत्तर अशा पद्धतीने सद्गुरूंनी दागिने घडवून दिलं की हा एक एक दागिना तू घाल. सोनं आहे तिथे, तर त्या सोन्याचा तू अंश आहे. तो एक एक दागिना तू जर घातला तर त्या दागिन्याचा स्वतःला तर आनंद होईलच, बाकी सगळ्यांनाही ते पेलेल आणि त्यांना वाटेल. आणि अहंकार त्याच्यात असण्याचं कारण नाही. कारण ब्रह्मदेवांनी सुरुवातीला सांगितलं की मी चांगलं कोणाचं केलं तर मला अहंकार होईल. भगवंत म्हणतात काळजी करू नको, तुला याचा अहंकार होणार नाही, त्याचा आशीर्वाद मी तुला देतो. आणि वडील आणि पुत्र परंपरा तिथून निर्माण झाली. वडिलांनी दिलेला आशीर्वाद ब्रह्मांना, ब्रह्मदेव म्हणतात मी इतका सगळा चांगला. असं प्रत्येकालाच वाटतं ना की मला इतकं समजलं आहे, मग अभिमान झाला तर. राम म्हणतो त्याचीही काळजी नाही. जर तू माझा झाला तर कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याचं कारण नाही. सगळा भार मी वाहतो. तू भारवाही होण्यापेक्षा मी भारवाही होतो. कारण माझा आहे तू माझा आणि मी तुझा. मग आता त्याच्यावरती मी म्हटलं पुन्हा, राम राम हा शब्द सोपा, याहून सोपे काय. मग त्यांनी सांगितलं काय करायला मला, फक्त राम राम. किती सोपं आहे. राम 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 याहून सोपे काय. जगत कठीण तरी सहज सुंदर, याहून दुसरे नाही. जगत कठीण आहे. जगतामध्ये याचं नाव घेतलं त्याचं नाव घेतलं, उपयोग झाला नाही. उपयोग झाला नाही, झाला तो तात्पुरता होता. प्रत्येक वेळी मी असं सांगते उपयोग झाला नाही असं म्हणू शकत नाही. कारण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा मोती सापडले आहेत. हे अमृतकण वेगळे, तिथे सुद्धा मोती सापडले आहेत की इतके चांगले मुलं मिळतात, इतकं चांगलं घर, इतकी चांगली बुद्धी, इतकं चांगलं शिक्षण. हे सगळं कसं काय मिळालं, ते वाया कसं जाईल. वाया जात नाही. कनेक्टिंग द डॉट्स, ते डॉट्स सगळे कनेक्ट करायचे आपल्या जीवनातले. म्हणजे वाया काही गेलं नाही. जगत कठीण आहे, पण मग कठीण मला मिळालं, बरंच काही त्यातलं मिळालं मला. पण त्यापेक्षा राम म्हटल्यानंतर जे मिळालं ना ते सांगता येत नाही असं आहे. सद्गुरूंची काल आचार्यांची वाणी ऐकली जेव्हा, तेव्हा कळलं. त्यांना जे कळतं ते म्हणाले तुम्ही येऊन तर बघा काय मिळतंय ते बघा.
या सगळ्या ज्ञानापुढे माझ्या या हे जे ज्ञान देणार आहे त्या ज्ञानासमोर बाकीचं सगळं ज्ञान फिकं आहे असं म्हणलं. आणि म्हणायचं काय फक्त राम कृष्ण जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, बस 4 अक्षरं आपले जे काय आपल्याला म्हणायचेत मनापासून ती म्हटल्यानंतर काय सोपं, सगळं सोपं आहे, जीवाचं कल्याण आहे. नंतर शबरीची बोरे उदाहरण कशासाठी दिली, जेव्हा आपण चरित्र वाचतो त्यातून सार मी स्वतः काढलं की शबरीची बोरे सुदामाची पोहे, काय किंमत त्याची. तसा विचार केला, शबरीची बोरं काय किंमत देणार आपण त्याला, सुदामाच्या पोह्याला आपण काय किंमत देणार. जगत कठीण आहे, म्हणजे जगतामध्ये याची किंमत नाही. कारण जगतामध्ये जर असं कोणी द्यायला गेलं तर त्याची किंमत शून्य आहे. भिकारी ठरवतात, भिकारी ठरवतात म्हणजे तो म्हणतो पूर्वप्रारब्धाने मी भिकारी आहे. पण भगवंत सोबत असल्यावर भिकाऱ्याचा काय झाला, त्याला सगळं द्यायला बसला होता. रुक्मिणी मातेकडे लक्ष न देता भगवंत सगळं देत आहेत त्याला. मग हा अध्याय किती महत्त्वाचा आहे समजणं. शबरीची बोरे सुदाम्याची पोहे, काय किंमत त्यांची. लक्ष लक्ष मोहरा तरीही, लक्ष लक्ष मोहरा तरीही मंजिरी भारी रुक्मिणीची. पण लक्ष लक्ष मोहरांनी तुला केली तरी सुद्धा भगवंत नाही खाली गेले. तर एक आपलं तुळशीपत्र टाकल्याबरोबर त्यांची तुला संपूर्ण झाली. मग तुळशीपत्राची किंमत, सुदाम्याच्या पोह्याची किंमत, शबरीच्या बोऱ्यांची किंमत काय आहे हे भिकारी ठरवतात या जीवन कठीणामध्ये. पण त्याची किंमत भगवंताला किती आहे. आपल्याला एक क्षण जरी वाटलं भगवंत माझा, त्या हाकेने तो व्याकुळ होऊन धावतो. तो त्याच्यासाठी वाटच बघत असतो असा कोणी तर निघावा. 99% लोक असे निघतात की जे माझे भक्त होतच नाही, नुसते भार वाहतात, मला याचं ज्ञान, मला त्याचं ज्ञान, मला त्याचं ज्ञान. पण प्रत्यक्षात माझ्याकडे धावणारे फार कमी. असं बालक जर एखादं धावत आलं तर भगवंत स्वतः 10 पावलं पुढे येतात. मग अशी शबरीची बोरे सुदाम्याची पोहे, काय किंमत त्यांची. लक्ष लक्ष मोहरा तरीही मंजिरी भारी रुक्मिणीची. सहजता प्रेम भक्ती नैसर्गिकता सत्य दिसत असेल, जाणवत असेल स्वतःमध्ये तर सहजता आली पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे, भक्ती वाटली पाहिजे. हे सगळं नैसर्गिक आहे. नैसर्गिकता सत्य, निष्कांचन साधा सरळ होतो परमभक्त. निष्कांचन होतो. इकडे सोन्याचं उदाहरण देऊन सोनं पटवलं. आणि जसं आम्ही अयोध्येला गेलो, अयोध्येला गेल्यानंतर तिथे सिक्युरिटी जवळ म्हणे सगळ्या पर्स सगळं जमा करा. मला इतका राग आला की म्हटलं काय एवढं त्याच्यात नेतोय का काय. आम्ही एक साधासा प्रसाद आणला होता पंजेरीचा, तो पंजेरीचा रामरायांना द्यायला नको का आम्ही, असे मनात या क्षणीसुद्धा विचार येतात. पण जसं ते ठेवलं ना, मी सांगते खरंच इतकं मोकळं झालं. कारण आपल्या पंजेरीसाठी थोडी वाट बघत होता तो, असं मला जाणवलं. आणि हात वर केले पूर्ण रामाच्या समोर, पूर्ण हात वर केले. कारण हातात काहीच नव्हतं, भारच नव्हता कशाचा. मग त्यांनी जेव्हा ठेवून घेतलं असं वाटलं ही रामरायाची इच्छा दिसते की हातात तो तुझा मी जो केलाय ना प्रसाद तो मी घरीच खाल्ला. म्हटलं तू येताना फक्त तशी आहे. निष्कांचन होतो भक्त. मला वाटलं इतकं प्रेमाने आपण देतोय, जे वाटणंच संपवायला पाहिजे. मला वाटतं त्यांना पंजिरी द्यावी, मला वाटतं त्यांना पेढा द्यावा, मला वाटतं असं करावं, मला वाटतं तसं करावं. भगवंत म्हणतात मी सांगतो तसं कर. निष्कांचन होऊन ये. तुझ्याजवळ सोनं मीच दिलेलं आहे, तुझ्याजवळ पैसा मीच दिलेला आहे, तुला जे पेढा आणते तो माझाच आहे, तो माझाच, मला काय देते, चल हात मोकळे कर. जसं त्या सिक्युरिटी गार्ड हे तर अगदी ऐहिक उदाहरण आत्ताचं. रामाला भेटायला जाताना काय भाव असतील. जी रामाची भक्त आहे तिला प्रत्यक्ष रामरायाची मूर्ती बघताना किती आनंद होत असेल. आणि अशी व्यक्ती तिथे गेल्यावर हातातलं काढून घेतात म्हणजे हे तर खूपच झाली. पण ती सुद्धा रामाची मानावा राम सर्वदा करता. जसं हातातून त्या सगळ्या वस्तू ठेवल्या, मोबाईल ठेवला, सगळ्या वस्तू जशा ठेवल्या, हात मोकळे झाले. माझी मैत्रीण आणि मी दोघींनी हात वर केले आणि हात वर करून नाचत नाचत पूर्ण 1.5 किलोमीटर जेवढा तो प्रवास आहे तो केला आणि रामरायांना बघितलं. रामरायांची इच्छा समजली. ह्या सगळ्यामध्ये मी तुझा घरीच खाल्ला आहे ग प्रसाद, कारण तू स्वतः मनापासून केला आहे तो प्रसाद, तो घरीच मिळाला. हातात आणायचं नाही. कोणत्याही गोष्टी माझ्यासोबत येणार नाही. या देवळातच जर माझ्या गेल्या नाही तर वर काय नेऊ शकणार आहे मी. जरी माझी इच्छा असली रामांना खाऊ घालायची, मी नेऊ शकणार आहे का या सगळ्या, आणि त्याची त्यांना गरज आहे का. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे वेदांचं तत्त्वज्ञान समजण्यासाठी इतक्या साध्या सरळ शब्दामध्ये आनंद मिळतो आहे, हे महत्त्वाचं. आणि याला करून सुद्धा 3 वर्ष झाले. अनुभव घ्यायला, पुन्हा माझ्याच कवितेचा अनुभव घ्यायला मला पुन्हा 2 वर्ष गेले. असं हे तत्त्वज्ञान निर्गुण निराकार प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सांगत असतं. रामा 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 किती सरळ हे नाव, कुणी कुणीही पात्र याला रंक असो की राव.
कोणीही घ्यावं. त्याला रंक असो राव असो, कारण त्याचीच मुलं आहेत सगळे. रंकसुद्धा त्याचाच आहे, रावसुद्धा त्याचाच आहे. प्रारब्धाप्रमाणे आपले आपले भोग आपल्याला भोगायचे आहेत. असा सगळे मला आईला नाही का एखादा न शिकलेला मुलगासुद्धा आवडतो आणि शिकलेलासुद्धा. असं नाही म्हणतायत की तो जो अमेरिकेत सेटल झाला आहे ना त्याच्यावरती माझं प्रेम जास्त आहे बरं, आणि जो गरीब आहे ना बिचारा त्याच्यावरती माझं प्रेम. आई म्हणूच शकत नाही. आईचं प्रेम दोघांवर सारखं. मग ही आपली आई, तिला सगळं माहिती आहे. याची वृत्ती मला कळते तुझी, ती वृत्ती मला समर्पण कर, मग तू माझा झाला. पापांचे घडे भरले अतिबुद्धीचा अभिमान, पापाचे घडे भरले अतिबुद्धीचा अभिमान, कळत नकळत समोर आले दुःखाचे दुस्तर रान. मग दुःखाचं दुस्तर रान का समोर आलं? कारण पापाचे घडे भरले आणि अतिबुद्धीचा अभिमान, कोणाला बुद्धीचा, कोणाला पैशाचा. आता ह्याच्यावरती आपण समजू शकतो सगळ्या कशा कशाचा अभिमान, अहंकार भगवंताला अजिबात मान्य नाही. जर ब्रह्मदेवानी अभिमान केला नाही, मला अभिमान नको असं त्यांच्या पुत्रांनी सांगितलं, याचा अर्थ भगवंत खूप स्वतःला श्रेष्ठ समजतात असं नाही. जो अभिमान करतो तो अभिमान एकत्र येऊ शकत नाही. मलाही अभिमान नाही, तुलाही अभिमान नाही, तरच एकत्र येऊ शकतो. मला अभिमान नाही हे मी सिद्ध करतो कारण मी तुला बोलवतो आहे. मला जर अभिमान असता तर तुला धुतकारलं असतं, म्हटलं असतं तू गरीब आहे आणि तू मूर्ख आहे आणि ती बुद्धी नाही, तर मी तुला धुतकारलं असतं. तसं मी करत नाही. मी तुला जवळ बोलवतो कारण मला अभिमान नाही. मग तुझा अभिमान मला कसा चालेल? तुझ्याजवळ आहे काय? जे नाही त्याचा अभिमान, जे माझा आहे त्याचा अभिमान करतो आणि मलाच दाखवतो, चालणार नाही. मग कळून आले नाही हे आपुले गाव, असेच संपत संपत जाई, अन्न नसे की ठाव. मग कळलं दुसरं काहीही माझं नाही, फक्त भगवंत माझा आहे. सहज सुंदर राम असे हा अनुरागी अंतस्थ. असा हा जो सरळ सुंदर राम आहे ना, तो अनुरागी आहे, खूप प्रेमळ आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये आहे. असा तो माझा राम हृदयामध्ये आहे. चिंतन त्याचे अविरत करणे, होईल जीव हा शांत. तेव्हा बाकी जीव हा शांत होतो. झालेला आहे, हे 3 वर्ष झालेले आहे. आता हे आपलं भाग्य उदयाला आलंय पौर्णिमेच्या चंद्रासारखं, की आज मी वाचते आहे ते पुस्तक आलंय, गुरुपौर्णिमेला त्याचं विमोचन झालं. या सगळ्या घटना नंतर घडल्या आहेत. रात्री बेरात्री कुठेतरी हे लिहून ठेवलं आहे. सहज सुंदर राम असे हा अनुरागी अंतस्थ, चिंतन त्याचे अविरत करणे, होईल जीव हा शांत. शांत प्रसन्न आनंदाचा कंद सत्याचा, शांत प्रसन्न आनंदाचा कंद असा हा सत्याचा. तो जीव काय कामाचा, ज्याला छंद नाही रामाचा. राम अयोध्येचा राजा, राम अयोध्येचा राजा वनवासी गेला. जातो आपण. राम अयोध्येचा राजा वनवासी गेला, पित्राज्ञेचे पालन करून हृदय सिंहासनी बसला. जेव्हा तो पित्राज्ञेचं पालन केलं, जेव्हा तो वनवासाला गेला, तेव्हा तो आमच्या हृदय सिंहासनावर बसला. तोपर्यंत नाही बसत कोणी. त्यांनी स्वतःचं तप केलं. ब्रह्मदेवांनी तप केलं. त्यांनी सांगितलं त आणि प, 16वी आणि 21वी मात्रा त्याला सांगितली की हे तुला उच्चारायचं आहे. उच्चारल्याबरोबर ज्ञानी हुशार असल्यामुळे त्याला ते समजलं. त्यांनी तप केला. असे आपले आजोबा. आपण आजोबा का म्हणायचं? कारण त्यांचे पुत्र मनू आणि मनूचा आपण वंशज, म्हणजे आपले आजोबा ब्रह्मदेव झाले. मग ते जे ब्रह्मदेव आहेत त्यांच्या कसे काय आपल्याला आपले आजोबा वाटतात? कारण ते त्यांनी तप केलं आहे. मग तसं हे तप आहे 14 वर्षाचं. हे तप रामाने केलं, तेव्हा तो हृदय सिंहासनावरती बसला. त्याग समर्पण प्रेम ही त्रयी रामरायांचे लक्ष. रामरायाचं लक्ष आहे, त्याग आहे, समर्पण आणि प्रेम म्हणजे धर्म. धर्माची त्रयी आहे ही, की ह्या 3 गोष्टी जेव्हा करतो ते रामरायाचं लक्ष आहे. नसतील राम मनात तर मग जीवन आहे वृक्ष. असं जर धर्मपालन करणारं जीवन नसेल तर ते वृक्ष आहे. राम श्वास, राम ध्यास, राम सर्वदा करता, माझा तुमचा सर्वांचा हा जानकीचा भरता. म्हणून जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणतो. आहे जानकीचा, एकपत्नी व्रत राम आहे, पण हृदयामध्ये असा पवित्र भावनेने बसला तुमचा माझा सगळ्यांचा. ज्यांना वाटतो त्यांचा तो राम आहे. राम श्वास, राम ध्यास, राम सर्वदा करता, माझा तुमचा सर्वांचा हा जानकीचा भरता. जानकीचे जीवन राम, कौसल्येचा बालक राम. मग थोडंसं त्याचं वर्णन नको करायला. जो मला वाटला तो कसा आहे? जानकीचं जीवन आहे. जानकीचं समर्पित जीवन म्हणजे राम आहे. कौसल्येचा बालक आहे तो. नंतर सगुण साकार असा हा अनादी अनंत राम. मग आता मी त्याचा जो शोध घेतला वेदांचा, की त्या वेदांमध्ये जो सापडला तो अर्थ रामात आहे. मग रामाची पूजना केल्यानंतर त्याचा अभ्यास करून भार वाहण्यापेक्षा ह्याला जर
आपण शरण गेलो तर वेदांचं जे तत्वज्ञान आहे ते रामात आहे. राम म्हणजे वेद, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे सत्य आणि राम म्हणजे प्रेम. राम हा निर्गुण निराकार असा हा सगुण रूपी अवतरला. कृतार्थ जीवन होण्यासाठी जीवाला विश्वास दिला, आम्हाला विश्वास दिला. सृष्टीची निर्मिती केल्यावर त्रासही त्यांनाच आहे, चिंताही त्यांनाच आहे. मुलांचं कसं होणार आता? विष्णूंना चिंता पडल्याबरोबर मनातले मुलांचे शंका समजल्याबरोबर अवतार घेतला. आणि नाही समजले वेद, नाही समजले पुराण, नाही समजलं भागवत, राम समजून घ्या. राम तुम्हाला पुढचं सगळं शिकवेल. मग वेद समजवेल, श्रुती समजवेल, सगळं समजवेल. कारण एकदा का त्यांनी हातात घेतलं, या बुद्धीला अतर्क्य असं काही राहत नाही. अतर्क्य बुद्धी कर्ण समर्पण आतच परमात्म्याला, राधा कृष्ण कृष्ण राधा भेटा काराला. ही आपली कृष्णावरची कविता आहेच की त्याला धरल्यानंतर काही अतर्क्य राहत नाही बुद्धीला. निर्गुण निराकार असा हा सगुण रूपी अवतरला. कृतार्थ जीवन होण्यासाठी जीवाला विश्राम दिला. एकच संधी सुवर्ण संधी जीवन हे अनमोल. एकच संधी सुवर्ण संधी जीवन हे अनमोल. जर असतील मनामनात राम, राम शब्द बहुमोल, राम शब्द अनमोल, राम शब्द अनमोल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीता कांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.